रामकृष्ण हरी. आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त मी व माझे मित्र दिवेघाटमध्ये आलेलो आहे. दिवेघाटामध्ये मी व माझ्या मित्राने असे आम्ही 10 जणांच्या टीमने आज दिवेघाटामध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत विना औषध उपचार व मसाज सेवेचा कॅम्प ठेवला आहे. हे आमचे दुसरे वर्ष आहे. मागच्या वर्षीसुद्धा आम्ही दिवेघाटामध्येच कॅम्प केलेला होता. लोकांची सेवा देण्यात आली होती आमच्याकडून. तर वारकऱ्यांची सेवा करून खूप भारी आम्हाला वाटलं मागच्या वर्षी. त्यामुळे ह्या वर्षीसुद्धा आम्ही कॅम्प ठेवला. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करण्यात येत आहे. त्यांचे ज्या कुणाचे पाय दुखत आहेत त्यांचे पाय चोळून देण्यात येत आहे, मसाज केली जात आहे. समाधान वाहिला उद्योग दुःखाची केवळ भोगले ते फळ संचिताचे भोगले ते फळ संचिताचे कामने घालू तयावरी भार कामने घालू तयावरी भार कामने घालू तयावरी भार कामने घालू तयावरी भार वाह संसार देवा पायी वाह संसार देवा पायी वाह संसार देवा पायी देविले आनंदे कैसे राहावे देविले आनंदे कैसे राहावे देविले आनंदे कैसे राहावे जित्या सुजावे समाधान जित्या सुजावे समाधान जित्या सुजावे समाधान ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. हर हर महादेव. वाह वाह वाह. चला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा एक अत्यंत पवित्र, ऐतिहासिक आणि भावनिक श्रद्धेचा सोहळा आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त आळंदीहून पंढरपूरकडे रवाना होते. या सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. हा जो सोहळा असतो तो पालखी सोहळा ज्ञानेश्वर महाराजांचा हा 16 दिवसांचा पालखी सोहळा असतो. यामध्ये लाखो वारकरी हे माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले असतात. दिवेघाटवरती चढून आलो की जवळच आमचा हा कॅम्प लावण्यात आलेला आहे. दिवेघाटाला पालखीचा घाट असेही म्हणले जाते. म्हणजे काही वारकऱ्यांच्या तोंडून ही गोष्ट ऐकण्यात आलेली आहे. लहान बाळ ते वयस्कर व्यक्ती, सर्व वयोगटातील व्यक्ती, महिला व पुरुष या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. वारी करण्यासाठी वय नाही तर मनाची इच्छा असावी लागते, हे या वारकरी सोहळ्यामधून समजते. आजचा जो आमचा उपक्रम होता वारीतील लोकांची सेवा, त्यामध्ये पाहू शकता लोकांचा प्रतिसाद किती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हे सर्व लोक सेवेसाठी आलेले आहेत आणि त्यांना सेवा पण चांगली वाटत आहे आमची. अशा पद्धतीने गर्दी आहे, पाहू शकता तुम्ही. हे सर्व लोक मसाजसाठी थांबलेले आहेत, वाट पाहते कधी त्यांचा नंबर येतोय म्हणून. फक्त पाय पुढे करा.
बाकी काही नाही अपेक्षा. तुम्ही काय आशीर्वाद देऊ शकत नाही, पण माझं कर्तव्य मी करणार. बाबा कसं वाटली ट्रीटमेंट तुम्हाला? ट्रीटमेंट एकदम चांगली वाटली. आणि वारीमध्ये हे सगळ्यात मोठं काम आहे. अन्नदानापेक्षाही ज्या लोकांना इतकं लांब चालून पाय दुखतात त्यांच्या नसा ढिल्या करण्याचं काम तुम्ही करताय. अगदी तरुणांना सुद्धा त्रास होतो, मग वयोवृद्ध माणसांना तर जास्त त्रास होत असेल. त्यामुळं तुम्ही जे कार्य करताय त्या कार्याला माझा सलाम. धन्यवाद. सकाळी 8 पासून सेवा करतोय, पण थोडेही थकल्यागत वाटत नाही किंवा थोडाही थकवा आम्हा कोणालाही आलेला नाही. ही तर खरी वारीमधील पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ह्या सोहळ्याची वैशिष्ट्य म्हणजे टाळ मृदुंगांचा गजर, अभंग, गायन, लाखो वारकरी डोक्यावर भगवे झेंडे घेऊन चालतात, शिस्तबद्ध चालतात. एकता, भक्ती याचे दर्शन येथे खूप प्रमाणात घडते. शेकडो दिंड्या म्हणजे एक दिंडी म्हणजे एका गावचे वारकरी, अशा शेकडो दिंड्या इथे असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पालखी सोहळ्यातील माऊली ह्या सर्व वारकऱ्यांसोबत चालत असतात. त्यामुळे ह्या लोकांना कसलाच थकवा जाणवत नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली.